आज सकारार्थी विचारांपेक्षा नकारार्थी विचार अतिशय वेगाने पसरवले जातात। हिटलरचे पुस्तक मेन कॅम्प, ज्याला हेट लिटरेचर किंवा हेट फील्ड बुक असं म्हटलं जातं, जे युनिव्हर्सिटीच्या पॉइझन कॅबिनेटमध्ये ठेवलं जायचं, दुसऱ्या महायुद्धानंतर हे पुस्तक संपूर्णपणे बॅन करण्यात आलेलं होतं। त्या पुस्तकाच्या 1925 ते 1945 मध्ये 1,20,00,000 कॉपीज विकल्या गेल्या। भारतामध्ये हे पुस्तक 1988 पासून प्रिंट केलं जातं आणि दरवर्षी लाखो कॉपीज विकल्या जातात। आज नकारार्थी विचार, द्वेष, मत्सर, तिरस्कार हे खूप फास्ट पसरवले जातात। एखाद्याविषयी हेट्रेट किंवा बदनामी किंवा अफवा तर कुठलीही ऑथेंटिसिटी चेक न करता काही मिनिटांमध्येच लाखो लोकांकडे जाते। आज सर्व मीडियावरती बघा 80 ते 90% चर्चा ही धार्मिक वाद, जातीय वाद, राजकीय वाद, प्रादेशिक वाद, वैयक्तिक वाद ह्यावरच अवलंबून असते। देशाच्या विकासावरती का बोललं जात नाही? देशाच्या विकासावरती का चर्चा केली जात नाही? आज देशामध्ये शेकडो समस्या आहेत, त्या समस्यावरती का चर्चा केली जात नाही? आज लाखो युवक बेरोजगार आहेत, महागाई झपाट्याने वाढत आहे, हजारो बलात्कार होत आहेत, लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत, रस्ते, वीज, पाणी ह्या बेसिक सुविधा नाहीत, ह्यावरती चर्चा का केली जात नाही? नेपोलियन सांगतात, द वर्ल्ड सफर्स अ लॉट नॉट बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल बट बिकॉज ऑफ द सायलन्स ऑफ गुड पीपल। म्हणून आज नकारार्थी लोकांच्या नकारार्थी विचारांचा जगाला धोका नाही, तर सकारार्थी लोकांच्या शांततेचा जगाला धोका आहे। म्हणून सकारार्थी विचारांचे दूत व्हा, पॉझिटिव्हिटी पसरवा, शांती पसरवा, आनंद पसरवा, प्रेम पसरवा, माणुसकी पसरवा।